छोलेची भाजी बनवणार आहोत। तर मी हे सकाळी भिजत घातले होते। आता मी हे 2 स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि कुकरमध्ये टाकले। तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया, म्हणजे ह्याला चव चांगली उतरते मिठाची ह्यात। आणि ही हळद, म्हणजे कलर पण ह्याचा चांगला ह्याच्यामध्ये उतरला जातो। आणि हे चहा पावडरचं पाणी मी थोडं केलं आहे, ते मी ह्याच्यात उकळून टाकते थोडं, म्हणजे ह्याचा कलर छोलेचा चांगला बदलतो। तर आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया थोडं, 1 ग्लास, हे बघा। आणि हे छानपैकी आपण शिजून घेणार आहोत, कारण शिजून घेऊन मग मसाले परतून आपण हे करणार आहोत। ह्याला आपण चांगल्या 4-5 शिट्ट्या करणार आहोत, म्हणजे छान हे शिजून घेऊया। हे खोबरं, कांदा आणि हे आलं लसूणची पेस्ट आहे माझ्याकडं, मी ती टाकणार आहे। तुम्ही आलं लसूण वेगळं घेऊ शकता, माझी पेस्ट भरपूर आहे म्हणून मी पेस्ट घेतली। आणि ही दालचिनी, लवंगा, काळी मिरी, तेजपत्ता आपण नंतर टाकणार। कोथिंबीर, टमाटर ह्याची आपण गिरवी करून घेऊया। आपण पेस्ट बनवून घेऊया टमाट्याची। आणि हा मसाला वाटून घेऊया। आपले छोले छान शिजलेत आणि याचा कलर पण किती छान आला आहे बघा छोलेला। तर आता आपण हे फोडणीला देऊया। त्यात आपण तेल टाकूया। तेल गरम झाले, मोहरी, जिरा, कढीपत्ता, आपण ही टमाट्याची पेस्ट आणि हा मसाला वाटलेला, कांदा, खोबरा, छान मस्त फोडणी बसते। हळद थोडी आपण हळद टाकली, धने पावडर, हे गोडा मसाला, मिरची पावडर 1 चमचा, कांदा मसाला 1 चमचा। तर ह्याला आपण चांगलं तेल सुटस्तोवर परतून घेऊया। त्यात आपण हे मिक्सरचं भांडं धुवून टाकूया पाणी, हे बघा। ह्याला छान कलर येतो, परतूया। ह्याला चांगली तरी सुटली। तर आता आपण आपला मसाला चांगला भाजला गेला आहे, ह्यात छोले मसाला टाकूया आणि हे छोले बघा किती छान कलर आला आहे आपल्या भाजीला, छोलेला। आपण मीठ टाकूया, आपण छोले शिजताना पण टाकलेले आहे म्हणून थोडं। आणि हे मसाल्याचं मिक्सरचं भांडं, आपण तेवढंच पाणी टाकणार आहोत, हे बघू शकता। आपली भाजी का गॅस बंद केलाय, तर आपली ही छोलेची भाजी रेडी। आपली छोलेची भाजी रेडी। आवडल्यास सबस्क्राईब करा। थँक्यू।